नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरला मानव आणि पर्यावरण यांचे परस्पर संबंध किंवा सहसंबंध कसा बदललेला आहे याचा आढावा घेणार आहोत. म्हणजेच मानवाचा हिस्टॉरिकल प्रोग्रेशन, ऐतिहासिक प्रगती आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो समजून घेणार आहे. यामध्ये मानवाने काय काय बदल घडवले, कोणकोणत्या कालखंडामध्ये त्यानं निसर्गाचा वापर आपल्या प्रगतीसाठी कशा पद्धतीने केला याचा आपण ओघवता आढावा घेतोय. मानव हा पर्यावरणातील जैविक घटकापैकी एक महत्त्वपूर्ण असा घटक आहे. जैविक मानव, सामाजिक मानव, आर्थिक मानव आणि तंत्रज्ञ मानव यासारखे विविध विकास टप्पे ओलांडताना नैसर्गिक पर्यावरणात मानवाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. इतर प्राणीमात्राच्या जीवनाप्रमाणेच मानवाच्या जन्म, वाढ, आरोग्य, मृत्यू या नैसर्गिक क्रियावर पर्यावरणाचा परिणाम होऊन निश्चित असे काही बदल झालेले आहेत. परंतु मानव शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सर्वात विकसित आणि प्रगत प्राणी आहे. म्हणूनच मानव तंत्रज्ञानाचा वापर करून नैसर्गिक पर्यावरणात मोठ्या प्रमाणात स्वतःच्या जगण्यासाठी आवश्यक असे वातावरण निर्माण करतो. नैसर्गिक पर्यावरण व्यवस्थेच्या प्रणालीत सर्वात प्रथम मानवाने मूलतः पर्यावरणीय साधनसंपत्तीचा वापर केला. परंतु माणसाच्या कौशल्य आणि तंत्रज्ञानाने सांस्कृतिक विकासाबरोबर मानवाची भूमिका बदलत गेलेली दिसते. मानवाने जसजसा नैसर्गिक पर्यावरणात आपला हस्तक्षेप वाढवला तसतसा पर्यावरणाचा ऱ्हास विद्यार्थी मित्रांनो होत गेलेला आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंतच्या प्रगत औद्योगिक काळात मानवाने बुद्धी कौशल्य, विज्ञान, तंत्रज्ञान यांचा वापर करून अशक्यप्राय बाबी शक्य करून दाखवल्यामुळे मानव व पर्यावरण संबंधात वेगाने बदल झालेले आपणास दिसून येतात. मानव व पर्यावरण यांच्यातील संबंध मोठ्या प्रमाणात बदलण्यात मानवाच्या धार्मिक कल्पना आणि भौतिकवादी दृष्टिकोन यांची भूमिका असल्याचं दिसून येतं. आधुनिक युगातील मानवाने प्रगत तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणातील अनेक घटकांमध्ये बदल केले आहेत. मानवाच्या या पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्यामुळे मानवाच्या अस्तित्वाला देखील या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे. यामध्ये अशा प्रकारे आपण जर मानव आणि पर्यावरण संबंधाच्या ऐतिहासिक प्रगतीकडे पाहिले तर हे स्पष्ट होते की प्राचीन कालखंडापासून म्हणजेच आदिमानवापासून आजपर्यंतच्या पुढारलेल्या माणसापर्यंत त्याचं निसर्गातील राहणं, वागणं यामध्ये सतत बदल झालेला. मानवाने या निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केलेला, त्यामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचे दुष्परिणाम जगभर दिसून येत आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून मनुष्य पर्यावरण यांच्यातील बदलत्या संबंधाच्या अभ्यासामुळे पर्यावरणावर मानवी क्रियाप्रक्रियांचा वाढता प्रतिकूल परिणाम झालेला आपणास दिसून येतो. आणि हा जो झालेला परिणाम आहे याचा आपल्यास आढावा जर घ्यायचा असेल, याचा जर आपल्याला हा भाग जर समजून घ्यायचा असेल तर मानवाचे पर्यावरणाशी असणारे नाते प्राचीन कालखंडापासून आजपर्यंत कसे बदलत गेलेले आहे हे विद्यार्थी मित्रांनो आपण समजून घेणं आवश्यक आहे. हे समजून घेण्यासाठी आपणास 4 कालखंडाचा आधार घ्यावा लागेल. पहिला कालखंड आहे तो म्हणजे शिकार
आणि अन्न संकलनाचा कालखंड. दुसरा कालखंड आहे तो म्हणजे पशुपालन आणि पशुपालकाचा कालखंड. तर तिसरा कालखंड आहे पीक लागवड आणि कृषीचा कालखंड. चौथा कालखंड आहे तो म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान आणि औद्योगिकरणाचा कालखंड. अशा 4 कालखंडाचा आपणास आधार घेऊन मानव आणि निसर्गातील बदललेलं नातं याचा आढावा विद्यार्थी मित्रांनो घेता येईल. या 4 कालखंडाचा आपण वापर करून किंवा आधार घेऊन मानव आणि निसर्गातील नातं हे कसं बदलत गेलंय याचा आढावा घेऊ. प्रथम सुरुवातीला पहिला जो कालखंड आहे याला शिकार आणि अन्न संकलनाचा कालखंड म्हणतात. पिरियड ऑफ हंटिंग अँड फूड गॅदरिंग. यामध्ये या कालखंडात आदिमानवाशी हा संबंधित असणारा कालखंड आदिमानवाशी संबंधित आहे. जेव्हा तो मुख्यतः नैसर्गिक वातावरणाचा एक भाग होता आणि त्याचे कार्यही इतर प्राण्याप्रमाणेच चालत होते. प्राथमिक अवस्थेमध्ये आदिमानवाचे जीवन सर्वस्वी निसर्गाधीन होते. अन्नाची गरज भागवणे हा त्याचा एकमेव उद्देश होता. त्याच्या या मूलभूत गरजा निसर्गातून पूर्ण होत असत. निसर्गाच्या कुशलतेने तो वापर करून घेत आणि आपली उपजीविका तो करीत असत. अशा प्रकारे आदिवासी मानव आपल्या परिसरातील फळे कंदमुळे संकलन करून आपली अन्नाची गरज भागवत होता. निवारा म्हणून तो रात्री झाड किंवा गुहेमध्ये आश्रय घेत होता. यामुळे नैसर्गिक वातावरणात कोणताही बदल झाला नाही, कारण केवळ फळे वापरली गेली. अशा प्रकारे या कालखंडात मानव आणि पर्यावरण यांच्यातील संबंध खूप मैत्रीपूर्ण, सौहार्दपूर्ण आणि जिव्हाळ्याचे राहिलेले आहे. जसजशी मानवाची प्रगती होऊ लागली, बदलत्या काळाबरोबर मानवाने आपल्या अन्नासाठी प्राण्याची शिकार करण्याचे तंत्र अवगत केले. यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी निसर्गात सर्वप्रथम हस्तक्षेप करू लागला. या काळात गरजा कमी, लोकसंख्या सुद्धा कमी होती. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणात आणि नैसर्गिक प्रणालीमध्ये कोणतेही बदल झालेले दिसून येत नाही. आगीच्या शोधामुळे खाण्यापूर्वी प्राण्याचे कच्चे मांस भाजून खाण्याच्या प्रवृत्तीला चालना मिळाली. याकरता मानवाला जंगलातील लाकडाची कटाई करणे भाग पडले. अन्न शिजवण्याच्या तंत्रामुळे इंधनासाठी लाकूड तोड, शिकार करण्याकरता वेगवेगळ्या हत्याराचे व शस्त्र बनवण्याचे तंत्रज्ञान तो शिकला. फळाचे संकलन व प्राण्याच्या शिकारीसाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यास या मानवाने सुरुवात केली. स्वयंपाक करीत असताना आणि मांस भाजत असताना अग्नीमुळे पर्यावरणातील जंगलात वणवे लागण्यास सुरुवात झाली. जंगलाचा ऱ्हास होऊ लागला. अशा प्रकारे मानवाने निसर्गात हस्तक्षेप केल्यामुळे पर्यावरणावर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले. माणसाने आगीने पेट घेतल्यामुळं प्राणी पळताना पाहिले. अशा प्रकारे आसपासच्या भागातून धोकादायक प्राणी आगीला घाबरून पळतात याचा विचार जाणीवपूर्वक त्याच्या मनात आला आणि त्यानं आगी लावण्यास सुरुवात केली. नंतरच्या काळात त्याने जंगलाच्या निरनिराळ्या भागामध्ये अशा प्रकारचे उपद्व्याप सुरू केले. उदाहरण सांगायचं म्हटलं तर वसाहती व शेत जमिनी निर्माण करण्यासाठी आगी लावून त्याने जंगलाचा नाश केला. सुरुवातीचा माणूस आपली भूक भागविण्यासाठी फळे आणि कंदमुळे संकलित करत होता. नंतर तो शिकारी करता पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. मानवाच्या भक्त्या स्वरूपाच्या वृत्तीमुळे निसर्गातील विविध घटकामध्ये कमीत कमी हस्तक्षेप होत होता. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास मानवाकडून कमी होत होता. वरील सर्व बाबी असे सिद्ध करीत होत्या की मानवाच्या तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर पर्यावरणाचाही ऱ्हास होऊ लागलेला आहे. माणूस जसं ज्ञान अवगत करेल तसं तो निसर्गाला धोका निर्माण करतोय अशी परिस्थिती आहे. मानवाच्या बदलत्या निसर्ग आणि पर्यावरण यांच्यातील जीवनामधील
पहिला टप्पा आपण विचारात घेत होतो म्हणजे शिकार आणि अन्न संकलनाचा. या कालखंडामध्ये मानवाची पर्यावरणातील ढवळाढवळ अतिशय मर्यादित होती. नंतरचा दुसरा कालखंड आहे तो म्हणजे पशुपालन आणि पशुपालकाचा कालखंड. यामध्ये पिरियड ऑफ ॲनिमल डोमेस्टिकेशन आणि पोस्टोरायलिझम म्हणजे पशुपालन व पशुपालकाचा कालखंड. काळाबरोबर मनुष्य आपल्या फायद्यासाठी जनावरांचे पालन पोषण करण्यास त्याने सुरुवात केली, तो शिकला. त्याने सुरुवातीला दूध आणि मांसासाठी काही प्राणी पाळले. कालांतराने पाळीव जनावरांच्या कळपात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पाळीव प्राण्यासाठी मोठ्या आणि तात्पुरत्या वसाहती त्याने निर्माण करण्यास सुरुवात केली. यामध्ये वाढ झाली. काटेरी झाडाच्या फांद्या असलेल्या कुंपणाचा वापर त्याने केला. अशा प्रकारे सुरुवातीच्या काळामध्ये मानव पाळीव जनावरांसाठी तात्पुरता निवारा तयार करण्यासाठी, चारा गोळा करण्यासाठी, स्वतः अन्न गोळा करण्यासाठी जंगलाचा वापर करीत होता. पाळीव जनावरांचे वन्य प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी लोकांमध्ये समूहाने आणि समुदायाने राहण्याची प्रवृत्ती वाढीस लागली. तसेच अन्न, चारा आणि निवाऱ्याच्या शोधार्थ लोक भटकंती करू लागले. लोकसंख्येत वाढ होऊन वसाहती किंवा गावं निर्माण झाली. लोकसंख्या वाढीमुळे नागरीकरण होऊ लागले. लोक रोजगाराच्या निमित्ताने शहराकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होऊ लागले. नागरीकरणामुळे औद्योगिक क्रांती झाली. यामुळे मानवाची मोठ्या प्रमाणात पर्यावरणातील हस्तक्षेप वाढला आणि याचा दूरगामी परिणाम मानव आणि निसर्गाच्या नात्यावर झाला. हा दुसरा कालखंड होता पशुपालन आणि पशुपालकाचा कालखंड. तिसरा कालखंड आहे तो म्हणजे पीक लागवड आणि कृषीचा कालखंड. पीक लागवड आणि कृषीचा कालखंड, पिरियड ऑफ लँड डोमेस्टिकेशन ॲग्रिकल्चर. नैसर्गिक पर्यावरण प्रणालीत पर्यावरणातील जैविक घटक नियंत्रित करण्याच्या मानवी कौशल्याच्या विकासामुळे अन्नासाठी वनस्पतीचा वापर करणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि विकासाचा टप्पा त्यानं मानला. पूर्वी भटक्या आदिवासी लोकांचे भटके जीवन आणि स्थलांतर हे शेतीच्या विकासाबरोबर स्थायी जीवन सुरू झाले. शेतीचा विकास झाला असला तरी बरेच लोक भटक्या स्वरूपाचे जीवन जगत असत. मानवी संस्कृतीचा विकास नदीकाठी झाला, कारण कमी श्रमात जास्तीत जास्त अन्न उत्पादन देणाऱ्या सुपीक जमिनीची उपलब्धता होती. मुख्यतः अन्नधान्य पिकाच्या लागवडीच्या परिणामी सामाजिक गट आणि संस्था तयार झाल्या. उदाहरण सांगायचं म्हटलं तर युफ्रेटस व तैग्रिस नदीकाठी पीक संस्कृती, सिंधू आणि रावी नदीकाठी मोहनजोदडो व हडप्पा नाईल नदीकाठी इजिप्शियन संस्कृती उदयाला आली. अशा प्रकारे सामाजिक मानवी समुदाय, मानवी संस्कृती, शेती पद्धतीचा उदय झाल्याने मानव आणि निसर्ग पर्यावरणातील मैत्री मैत्रीपूर्ण झाली. सौहार्द वाढलं. शेतीच्या पद्धतीमध्ये हळूहळू परंतु सतत प्रगती आणि बदल होत गेले. मानवी लोकसंख्या, पाळीव जनावरांची संख्या वाढू लागली. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी, शेती वाढविण्यासाठी आधुनिक साधने व शस्त्राच्या साहाय्याने झाडे तोडल्यामुळे, जंगल जाळल्यामुळे अधिकाधिक वनक्षेत्र नष्ट होऊ लागले. अन्नाच्या शोधार्थ आणि संरक्षणासाठी सुपीक जमिनी या प्रदेशात वाढल्या. मानवी वस्ती याचं केंद्रीकरण झालं. यामुळे मोठ्या प्रमाणात मानवी लोकसंख्या विस्तार, नैसर्गिक परिसंस्था नष्ट होऊ लागल्या. आदिवासीकडून केल्या जाणाऱ्या स्थलांतरित आणि जमीन शेतीमुळे नैसर्गिक जंगलाचा ऱ्हास झाला. दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये बऱ्याच डोंगराळ प्रदेशामध्ये अशी शेती प्रचलित होत गेली. भारतातील
पूर्वोत्तर डोंगराळ राज्यामध्ये अजूनही जमीन शेती मोठ्या प्रमाणात चालते. स्थल काल परत्वे मानवी वसाहती स्थापन करून शहरे निर्माण झाली. सांस्कृतिक पर्यावरण विकसित झाले. शहरामध्ये उंच उंच इमारती, शाळा, महाविद्यालय यासारख्या सामाजिक संस्था विकसित झाल्या. मंदिर, चर्च, मस्जिद इत्यादी स्थळे निर्माण झाली. औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे रस्ते, लोहमार्गाचे पूल, कालवे बांधून मानवाने प्रगती साधली. हे सर्व सन 1750 पूर्वी म्हणजेच औद्योगिकरणाचा पाया ठरला आणि औद्योगिकरणामुळे सामाजिक मानव आणि आर्थिक आर्थिक मानव म्हणजेच रोजगार उपलब्ध करणारा मानव निर्माण झाला. त्याच्या राहणीमानाचा दर्जा वाढला. त्याचे पर्यावरणातील हस्तक्षेप वाढला. औद्योगिक क्रांतीमुळे हे माणूस शक्य करू लागला. तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर हे शक्य झाले. याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होऊ लागला. याचा परिणाम मानवाला भोगावा लागला. तो मानवाला शिकवण देणारा गुरुच राहणार आहे आणि मानवाला निसर्ग सतत मार्गदर्शन करीत राहणार आहे. मानवाने निसर्गाशी असणारं नातं हे चांगल्या पद्धतीने टिकवणं आवश्यक आहे, परंतु मानवाच्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे निसर्गाचं नुकसान होऊ लागलं. यानंतर चौथ्या कालखंडामध्ये मानवाने निसर्गामध्ये काय बदल झाला, मानवाने पर्यावरणाच्या नात्यामध्ये काय बदल झाला, तो कालखंड त्याचा आपण थोडासा विचार करू. चौथा कालखंड आहे विज्ञान, तंत्रज्ञान आणि औद्योगिकरणाचा कालखंड. याला पिरियड ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रियलायझेशन असं म्हणतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मानवाने औद्योगिक क्रांती घडवून आणली. औद्योगिक क्रांतीच्या प्रारंभी म्हणजेच मानव आणि त्याचे नैसर्गिक वातावरण यांच्यात वैमनस्य पूर्ण संबंध निर्माण झाले. आर्थिक राजकीय सत्ता मिळवण्याच्या हव्यासापायी स्वार्थी मानवाने आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञानातील शोध संशोधनाचा आधार घेऊन आधुनिकतेच्या नावावर निसर्गातील साधन संपत्तीचा वारेमापपणे वापर केला. वाढत्या औद्योगिकरण